नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्याची सीटीटी परीक्षा क्रॅक झालेली आहे त्यांचे मनापासून स्वागत. पण जे विद्यार्थी अडकलेले 4 मार्क 2 मार्क 5 मार्क 8 मार्क 10 मार्क त्या विद्यार्थ्यांसाठी एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, येणाऱ्या आगामी काळामध्ये टीईटी आणि सीटीटी परीक्षा टेट एक्झाम होणारच आहेत आणि टेट एक्झामच्या माध्यमातून थर्ड टेटच्या माध्यमातून जागा सुद्धा भरल्या जाणारच आहेत. त्यासाठी एक एक करून परीक्षा पास करा. आता सीटीटी परीक्षा तुम्ही पास झालात म्हणजे तुमचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आता दुसरा टप्पा म्हणजे आपल्याला टेट एक्झाम द्यायची आहे. टेट एक्झामसाठी सर्व विषय मराठीमध्ये असणार, मॅथ जास्त असणार, रिझनिंग जास्त असणार, इतर विषय ऍड होणार. त्याच्यामध्ये ते खरं टार्गेट आहे, त्याच्यामध्ये खरे मार्क मिळवणं गरजेचं आहे. आपण एक क्वालिफाय मार्क मिळवले, काचच्या विद्यार्थ्यांनी 83 मार्क मिळवून, ओपनच्या विद्यार्थ्यांनी 90 मार्क मिळवून या परीक्षा पास केल्यात. काही लोकांची सीटीटी परीक्षा क्रॅक झालेली आहे, त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांनी एक पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. पण दुसरा टप्पा आता याच्यातून राहिलेल्या पोरांनी टीईटी द्यायची सरळ सरळ. टीईटी मुळे तुमचा फायदा काय होतो ते सांगतो. तर टीईटी परीक्षा झाल्यामुळे आता येणारी आगामी टीईटीच परीक्षा आहे. अजून नोटिफिकेशन आलं नाही, पण येत्या मार्च महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल. मे जून मध्ये कधीही परीक्षा होईल मित्रांनो. आफ्टर इलेक्शन सुद्धा होऊ शकते परीक्षा. का आचारसंहिता जर बघितली, खासदारकीची आचारसंहिता आहे, केंद्र शासनाच्या आचारसंहितेवर महाराष्ट्राच्या परीक्षेवर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे आपला अभ्यास तिथे राहून जाऊ नये यासाठी विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा. मार्च मध्ये नोटिफिकेशन आली तरी एप्रिल मे आपल्याला 2-2.5 महिनेच भेटतात आणि या 2 महिन्यामध्ये आपण पास करणार आहोत का? आणि ही परीक्षा एवढी पण सोपी नाही मित्रांनो. 3-3.5% रिझल्ट लागतो, सीटीईटीचा 2-2.5% रिझल्ट लागतो. त्याचा अभ्यास सुद्धा जबरदस्त असणं गरजेचं आहे. आता ज्यांचा पेपर मेन पेपर कोणता आहे एक लक्षात घ्या. बीएडच्या लोकांनी सेकंड पेपर पास करा आणि डीएडच्या लोकांनी फर्स्ट पेपर पास करा. तुमचा तो मेन पेपर आहे. पुन्हा त्यानंतरचा सेकंड पेपर म्हणजे बीएडच्या लोकांनी फर्स्ट पेपर पण पास करून ठेवा. भविष्य काळामध्ये डीएड बंद होत चाललेला आहे, त्यामुळे बीएडच्या लोकांना संधी मिळेल. त्यामुळे फ्रेश मध्ये आताच ज्या काही परीक्षा आहेत त्या पास करून टाकायच्या आहेत मित्रांनो. महाराष्ट्रातील कॉम्पिटिशन नसणारी परीक्षा म्हणजे फक्त शिक्षक भरती उरलेली आहे मित्रांनो. शिक्षक भरती असेल, पोलीस भरती असेल, यांना एक लिमिटेड अभ्यास करून आपण अनलिमिटेड सारखा जॉब मिळवू शकता मित्रांनो. त्यासाठीच आपली एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे आपण 10 फीट पासून. खास टीईटी आणि टेट यासाठी केलेली आहे मित्रांनो. टीईटी आणि टेट एक्झाम साठी केलेली आहे. TAIT टेट एक्झाम साठी केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला रिझनिंग सुद्धा सोबत शिकवलं जाणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एकदम टेट एक्झाम आल्यानंतर रिझनिंग सारखा अवाढव्य सिलेबस असणारा टॉपिक किंवा विषय आपल्याला संपूर्णपणे आकलन होत नाही किंवा आपण शिकवले जात नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही परीक्षेची तयारी करता येणार आहे. यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन क्लासची संपूर्णपणे माहिती मिळून जाईल. त्यानुसार तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या परीक्षेचं काही माहित नाही, बाबा सिलेबस काय असतो, सिलेबस नुसार कसा अभ्यास करावा लागतो, शिक्षक भरती कशासाठी करावं लागते, शिक्षक भरतीला पात्र होण्यासाठी कोणतं क्वालिफिकेशन लागतं, सर्वात प्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या खाली अनेक व्हिडिओ दिले, एक साधारण 10-12-20 व्हिडिओ बघून घ्या की शिक्षक व्हायचंच तर मला या परीक्षा पास करणं गरजेचं आहे. नाहीच तुम्हाला समजलं, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा मित्रांनो. व्हॉट्सअप करून ठेवा. रिप्लायची थोडी वाट बघा, नक्कीच तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय मिळून जाईल. पण विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये जी काही शिक्षक भरती होणार आहे त्याच्यामध्ये नंबर यायचा असेल तर आजच्या या क्षणापासून अभ्यासाला सुरुवात करा. कारण विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मेसेजकडे लक्ष नाही दिलात तर तुमचंच येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंट टीचर म्हणून काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. किती दिवस आपण खुपसत राहायचं की एखाद्या इंग्लिश स्कूलवर जॉब करायचा, एखाद्या संस्थेवर जॉब करायचा, तिथे पूर्ण पगार नाही. त्यानंतर इंग्लिश स्कूलवर बघितलं हॅरेसमेंट आहे, दिवसभराचे काम आहेत, दिवसभराच्या कामातून आपल्याला जो काही पगार भेटतो तो आपण पूर्णपणे आपला उदरनिर्वाह पूर्ण करू शकत नाही. फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी 2 वर्ष द्या,
व्यवस्थितरित्या या सर्व परीक्षा सीटीटी असेल किंवा टीईटी असल्या परीक्षा पास करायच्यात पुढे आणि टेट एक्झामचं टार्गेट ठेवा डोक्यामध्ये. मला या परीक्षा पास करायच्याच आहेत, या क्वालिफाय मार्क घ्यायचेच आहेत, पण मला टेट एक्झाम मध्ये सुद्धा चांगले गुण घ्यायचे आहेत. हे ज्या विद्यार्थ्यांनी डोक्यात ठेवलेला आहे तो चांगल्या प्रकारे या भरतीमध्ये या 22,000 पदामध्ये सुद्धा भरती झालेला आहे, जो की त्यांनी 2 वर्षापूर्वी प्लॅन केला होता की आगामी काळामध्ये जी काही शिक्षक भरती येईल त्याच्यामध्ये मला सिलेक्ट व्हायचंय. एवढं डोक्यावर होतं आणि थोडा थोडा अभ्यास करत गेलो. प्रत्येक जण साधारणपणे आपले अभियोग्यताधारक किंवा डीएड बीएड करणारे विद्यार्थी 80 ते 85% लोक जॉब करतायत. 85% लोक जॉब करतायत. त्यातले साधारण 80% लोक मॅरिड आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. मॅरिड आहेत. तुम्हीच आहेत असं नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्हीच हे स्ट्रगल करताय असं नाही. जे काही आपले कॉम्पिटिटर आहेत सर्व मॅरिड आहेत, ते जॉब करतायत. त्यांना सुद्धा वेळ नसतो तुमच्यासारखाच, पण ते वेळ काढून जेव्हा अभ्यास करतात त्यांचं लाईफ आणि करिअर एकदम एका सुरळीतरित्या घडत असतं. म्हणजे त्यांच्याकडे असतो काय, टाइम मॅनेजमेंट असतो. काय असतो, टाइम मॅनेजमेंट. मला शाळा केल्यानंतर शाळेतलं किती टेन्शन घ्यायचंय, माझं कसं रूपरेषा आहे, 4 नंतर मला किती तास अभ्यास करायचे. मित्रांनो, स्वतःसाठी फक्त 3 तास द्या आणि आमच्यासारखे मार्गदर्शक निवडा. तुम्हाला आगामी काळामध्ये 100% पासची गॅरंटी असणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. 100% पासची गॅरंटी असणार आहे, लक्षात घ्या. पण तुम्हाला योग्य मार्गदर्शक आणि तुम्हाला असायला पाहिजे टाइम. खूप महत्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या विद्यार्थ्याला टाइम असतो, टाइम असून सुद्धा अभ्यास करत नाही, तो विद्यार्थी कायम अपयशीच ठरतो. ज्यांना टाइम नसताना सुद्धा टाइम काढून अभ्यास करतो तो 100% यशस्वी ठरत असतो. मित्रांनो, सिलेबस जर बघितला 1 ते 10 पर्यंत तुम्ही शिकवताय सध्या, बरोबर. आता हे डीएड बीएडचे विद्यार्थी 85% लोक जॉब करतायत. कुठे शिकतात, 1 ते 10 पर्यंत शिकवतात. कुणी 1ली ते 4थी शिकवतं, कुणी 5वी ते 8वी शिकवतं, कुणी 8वी ते 10वी शिकवतं, 10वी ते 12वी शिकवतं. हाच सिलेबस तुमचा या परीक्षा देण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला तुमच्या सिलेबस मधलं शोधून काढायचंय, त्याच्यावरच फोकस करायचंय, त्यातलेच प्रश्न निवडायचे, त्याच नोट्स वापरायच्यात आणि विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये शिक्षक व्हायचंय. हे डोक्यामध्ये आपल्या कुठेतरी ध्येय म्हणून ठेवल्याशिवाय आपल्याला हे टार्गेट कंप्लीट करता येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. या सर्व परीक्षा बघितल्या, सीटीटी असेल, टीईटी असेल किंवा टेट एक्झाम असेल. सीटीटी असेल हिंदीमध्ये येते, इंग्लिश हिंदीमध्ये, त्याच्यामध्ये 2 लँग्वेज असतात, 3 सब्जेक्ट असतात दुसरे, असे 5 सब्जेक्टची परीक्षा द्यावी लागते. टीईटी झाली, 2 लँग्वेज आहेत, बाकीचे 3 सब्जेक्ट आहेत, 5 पेपर, 5 विषय आहेत, 5 विषयाची परीक्षा द्यावी लागते. म्हणजे हे सर्व काही एकमेकाला मिळतं जुळतच आहे, लक्षात घ्या. एकमेकाला मिळतं जुळतं आहे. आता माझ्याकडे काही विद्यार्थी, मी हिंदीमध्ये शिकवत नाही, पण विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर सीटीटीचा क्लास घ्या. ते माझ्याकडे टीईटीचा क्लास करत करत मित्रांनो मॅथ सारख्या विषयामध्ये, मराठी सारख्या विषयामध्ये, इंग्लिश सारख्या विषयामध्ये चांगल्या प्रकारे गुण घेतलेले आहेत. राहतो विषय काय रे, पेडॉलॉजी वगैरे, ते सीटीटी मध्ये जरा थोडंसं हाय लेवलचं मागच्या प्रश्नपत्रिकेतून जास्त विचारलं जातं, त्याचा त्यांनी वेगळा अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, या सीटीटी परीक्षेमध्ये सुद्धा माझे विद्यार्थी चमकलेले आहेत मित्रांनो. आणि हे तुम्हाला सुद्धा एकमेकाला काय करायचंय, एकमेकाचं ताळेबंद करायचंय, एकमेकाला काय करायचंय, एकमेकात गुंतून घ्यायचंय. परीक्षा ही पास झालाय, ही पास करा, ही पास झालाय, याच्याकडे जास्त लक्ष द्या, ही पास झाल्यानंतर याकडे लक्ष द्या. आणि आपल्या क्लासच्या माध्यमातून मित्रांनो तुमच्या वेळेनुसार ऑनलाईन क्लास उपलब्ध आहेत, लाईव्ह क्लास उपलब्ध आहेत, त्यानंतर रेकॉर्ड क्लास उपलब्ध आहेत, त्यानंतर मित्रांनो ई नोट्स उपलब्ध आहेत, याच्याच प्रिंट नोट्स उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्हाला जर प्रिंट हवे असतील तर प्रिंटचा जे काय खर्च असेल त्यानुसार तुम्हाला प्रिंट खर्च, त्या पण नोट्स उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्या पलीकडे जाऊन क्वेश्चन पेपर महत्वाचे असतात, त्याचा अनालिसिस आहे, प्रॅक्टिसचे जे सब्जेक्ट आहेत त्याची प्रॅक्टिस वेळोवेळी आहे, रोजची आहे. तुम्हाला येत्या काळामध्ये फक्त थोडे थोडे मार्क कलेक्ट करून ही परीक्षा आपल्याला पात्र करायची आणि या परीक्षा टार्गेट मार्क मिळवायचे. या 2 परीक्षा पास झाल्यानंतर आगामी काळामध्ये जेव्हा शिक्षक भरती येते तेव्हा बाण लावायचा आहे आणि एक पोस्ट आपल्याला टेट एक्झाम मधून उचलायची आहे. आणि मित्रांनो मार्च
महिन्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे टीईटीची आणि साधारणपणे मेच्या एंडपर्यंत आपली परीक्षा होण्याची शक्यता आहे. अजूनपर्यंत कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही आणि नोटिफिकेशन आणि इतर अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.